त्यासाठी मनाचा खुलेपणा लागतो, जो जे कृष्णमूर्तींनी शिकवला, गांधीजींनी मनाचा अतिशय, आपण कमानीच्या कोत्या मनानं, बंदिस्त मनानं सगळ्याकडे बघत असतो, त्यामुळे आपण आकाराला भिडत नाही. बेकर म्हणायचे तोच आकार, चौकोनी आकार, सरळ रेषा ह्या कृत्रिम आहेत, दुष्ट आहेत. आपण त्याला ओलांडून जेव्हा बघायला लागू तेव्हा आपल्याला त्या जागेला अर्थ देता येईल. त्यानंतर हे बेकरांचं घर, त्याचं नाव हॅम्लेट आहे. स्थानिक गांधीजींनी त्यांना एक सांगितलं होतं की कुठल्याही आपल्या गरजा ह्या पंचक्रोशीतून भागल्या पाहिजेत. 5 कोस अंतरावरनं सगळ्या वस्तू तुम्ही जर घेतल्या तर वाहतुकीचा खर्च कमी होतो, सगळाच खर्च कमी होतो. बेकर म्हणतात की मला त्याची महती वरचेवर अधिकाधिक कळत गेली. म्हणजे काय? आणि त्यामुळे त्यांचा कटाक्ष असायचा की त्या भागात जे मिळतंय त्याचा उपयोग करायचा. दुसरी गोष्ट, बेकर सकाळी उठले की एक भंगाराच्या दुकानात जायचे. जे जे वेस्ट आहे ते म्हणायचे रबिश स्टार्ट्स फ्रॉम होम, जस्ट लाईक चॅरिटी बिगिन्स ॲट होम, रबिश ऑल्सो स्टार्ट्स फ्रॉम होम. आणि मग ते लोखंडाचं जे भंगार आहे तिथे, लाकडाचं भंगार आहे, काचेचं, इथून सगळं भंगार विकत घेऊन ते कुठे बसेल याचा विचार करायचे आणि अतिशय सुंदर रचना करायचे. कशा ते आपल्याला पुढे लक्षात येईल. त्यामुळे कशाचा उपयोग उत्तम करता येतो हे आपण लक्षातच घेत नाही, आपण फक्त टाकूनच देतो. आता या घरामध्ये त्यांनी कसा वापर केलाय बघा. हे त्यांचं दार आहे, नंतर एक फिल्म मध्ये तुम्हाला दिसेल. या दाराच्या जुन्या पद्धतीनं जर आपण काही रचना पाहिल्या, म्हणजे ज्या जुन्या इथल्या वास्तुकलेमध्ये होत्या, तर दार किती भक्कम आणि साध्या सोप्या पद्धतीने करता येतं हे बेकरांनी करून दाखवलंय. विविध आकार, आपल्याला जे आकार सहसा आपल्याकडे दिसत नाही आणि आकाराचा आपल्या मानसिकतेवर परिणाम होत असतो. हे बेकरांचं अंगण आहे. वाया गेलेल्या सगळ्या टाईल्सचा कसा उपयोग केलाय बघा फ्लोरिंगसाठी. आणि त्यांना कशाचाच वावडं नव्हतं. हे पद्मनाभन पॅलेस जे मंदिर आहे त्या मंदिरातली ही जी रचना आहे ती त्या पद्धतीने कशातलं काय चांगलं घ्यायचं. सत्यचित्र आहे, कुमार गंधर्व, अदूरजी कशातनं काय चांगलं दिसतंय ते दाखवून आपल्याला आपला वेगळ्या पद्धतीने विचार करायला लावतात. त्या पद्धतीने बघा त्यांनी काय केलेलं आहे. ते एक बेकरलँड, एक पत्रकार आहे सुंदर, त्याचं पत्र, त्यांनी घराला नाव बेकरलँड दिलेलं आहे. त्याचं हे घर आहे. स्टुडिओ, दिस इज दर्शनम. हे दर्शनम हे अदुर्जींचं घर आहे. मला हा चित्ररेखा फिल्म स्टुडिओ वाटलं होतं. स्टुडिओ, या स्टुडिओ मध्ये बघा कथ्थकलीचं पूर्ण तुम्हाला एक विटेन मधनं रचना केलेली दिसेल. हे बेकरांनीच केलेलं आहे. अदुर्जींच्या चित्रपटातनं जो एक शांतपणा, म्हणजे आपल्या मराठी नाटकात आणि सिनेमात अदुर्जी पण आणि मृणाल सेन पण असं म्हणायचे की तुमच्याकडे फार बोलतात भाऊ, इतकं बोलतात की थांबवतच नाही. शांतपणा नाटकातनं विराम गेलेलाच आपल्याकडे निघून. तो शांतपणा कसा असतो, तो कसा खायला उठतो, हे अदुर्जींच्या चित्रपट, हा त्यांचा स्वयंवर चित्रपट आहे. त्याच्या फ्रेम मधनं सुद्धा आपण असा दम रोखून बघायला लागतो आणि विचार करायला लागतो की हे काय चाललंय. आणि हा त्याचे सगळे चित्रपट, पण हा जो चित्रपट आहे ही पट्टायम, त्याला उंदराचा पिंजरा असं म्हणता येईल. तो जो इंद्राचा पिंजरा हे त्यांनी प्रतीक वापरलेलं आहे. तर आपण सगळेच उंदीर आहोत की काय असं वाटायला लागतं. आत्ताच्या काळात तर नक्कीच आपण उंदीर स्वतःला समजायला हरकत नाही. आणि तो पिंजरा नेमका कसा आहे हे त्यांच्या चित्रपटातून जे आपल्या अंगावर येतं तेव्हा आपण विचार करायला लागतो. अदुर्जी नंतर आपल्याला मी जे आधी म्हणालो ते सुधीरजींच्या चित्रातनं, ही सुधीरजींची काही चित्र. थिजणे पण म्हणजे काय असतं, आपल्या व्यक्तिरेखा ही मंडळी काय पद्धतीनं बघतात, ते कसे व्यक्त होत असतात, त्यांच्या रेषा,
त्यातनं व्यक्त होणारे भाव, या व्यक्तिरेखांच्या अंगावर असणारं दडपण हे कसं व्यक्त होतं हे फक्त बघा. ऍक्सिडेंट ऑन मे डे असं या चित्राचं शीर्षक आहे. एक ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्याला घेऊन जातात. आता लोकल मध्ये आपण नेहमी बघतो ही दृश्य, पण या सगळ्या कष्टकऱ्यांचे भाव बघा, त्यामध्ये एक असलेलं प्रकारचं गोठले पण बघा, त्यांच्यावरचा ताण बघा, त्यांचं ह्या काय रेषांमधनं व्यक्त होतंय हे आपल्याला जे दिसत नाही ते सुधीरजी आपल्याला दाखवतात. ही एक त्यांची शृंखला आहे, ही सिरीज आहे त्यांच्या चित्राची, पोखरण नावाची. आपण जो आता विकास करतोय, निसर्गाला उद्ध्वस्त करतोय, ते नेमकं कसं आहे आणि त्यातनं काय निर्माण करतोय. एकीकडे आपण बेकरांनी केलेलं निर्माण बघतोय आणि हा विध्वंस, याची तुलना आपल्याला आपोआप त्यातनं दिसायला लागते की काय आपण नेमकं सध्या करतोय. उद्ध्वस्तीकरण कसं होतंय, ते उद्ध्वस्तीकरण फक्त निसर्गाचं आहे की मानवाचं पण आहे, असे असंख्य प्रश्न आपल्याला सुधीरजी पाहायला लागतात. ही आत्ताची मुंबई आहे. आपण ही जी मुंबई बघतोय याला आपण आधुनिकता समजतोय. हा जो काही प्रत्येक वेळेला शॉप टिल ड्रॉप, खरेदी नुसतं खरेदी करत राहा, हे मध्यमवर्गीयांमधलं जे काही दिसतंय मूल्य ऱ्हास, मध्यमवर्गीयातली संवेदनशीलताचा ऱ्हास, याला आपण डिकेइंग सोसायटी म्हणतो. हे बेकरांनी, अदुर्जींनी आणि सुधीरजींनी 80च्या दशकापासून सांगायला चालू केलेले आहे, जे आता आपण कोणत्या पातळीवर गेलो हे बघतोय. मध्यमवर्गीयांचं व्यवच्छेदक लक्षण जर संवेदनशीलता असेल तर त्यापासून आपण कसे दूर होत चाललेलो आहोत, नाती कशी उद्ध्वस्त होत चाललेली आहेत आणि त्यामुळे आपलं एक्सप्रेशन कसं बदलतंय, या सगळ्यांकडे आपल्याला ते सांगत होते. या सगळ्यातनं आपण परत बेकरांच्या आर्किटेक्चरकडे काय यायचं, तर या काळातही आपल्याला उत्तम एक्सप्रेशन कसं असू शकतं. बेकरांची वास्तुकला म्हणजे नवता आणि परंपरा यांचा उत्तम संबंध, उपयोगिता आणि सौंदर्य यांचा उत्तम संगम. परत इथं मला मोह होतो, कुमार गंधर्व म्हणायचे की तुला येते म्हणून ताण कुठे घ्यायची नाही, ताणीची जागा योग्य असली पाहिजे. तसंच बेकर वास्तुकलेमध्ये एखादी गोष्ट करायची ती नेमकी कोणत्या ठिकाणी करायला पाहिजे, नाहीतर ती मखरी सजावट होते, तो खोटेपणा असतो आणि या खोटेपणाबद्दल त्यांना सदैव चिड होती. आत्ता आपण काय होतं याचा विचार करा, याबद्दल त्यांनी सतत नकार दिला, थेट नकार दिला. आणि जे आपल्या हातात दिलं, जी जी काही आपण द्वैत समजतो, म्हणजे बुद्धी आणि भावना, निसर्ग आणि माणूस, या सगळ्यातनं अद्वैत साधायचं काम लॉरी बेकर यांनी केलं. त्रिवेंद्रम मध्ये आपण अवश्य गेलं पाहिजे आणि हे सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज हे जरूर बघितलं पाहिजे. आता हे वास्तू संकुलातले एक एक आपण हे बघूया. ही तिथलं वाचनालय, सगळ्यात उंच असलेलं एकमेव इमारत, आणि ते म्हणजे वाचनालय. बहुतेक ठिकाणी झाडांच्या उंचीपेक्षा काहीही नाही, झाडांचा सन्मान, झाडापेक्षा उंच न्यायचं नाही काही. ही पण तीच इमारत आहे. किती आकार येतात बघा तुम्ही, बारकावे यात प्रचंड आहेत, तेवढे सांगायला आपल्याला वेळ नाहीये. काय संगम आहे बघा या सगळ्या गोष्टींचा सुंदर. पावसाचं पाणी साठवायसाठी त्यांनी कायम सोय करून ठेवलेली आहे. ही सगळी मकरंदाची चित्र आहेत. कुठलीही जागा आपल्याला सुंदर करता येते आणि अर्थपूर्ण स्पेस करणं हे सोपं काम नाही. ज्याप्रमाणे शब्दामधून आपण कविता, रेषांमधनं चित्र, तसं या स्पेसला अर्थ देणं, आपण नुसतं नवीन मटेरियल आणलं म्हणजे स्पेसला अर्थ प्राप्त होत नाही, हे आपल्याला इथे लक्षात येईल. किती आकारांशी ते खेळतात आणि साध्या साध्या ठिकाणी ते आकारांमधनं कसं खेळतात. आता ही जी आर्च आहे त्रिकोणी, त्या त्रिकोणी आर्चमुळे त्याला भक्कमता आलेली आहे आणि सौंदर्य प्राप्त झालेलं आहे, दोन्ही आहे. आता इकडे विजेचा खांब बघा कशात बसवलेला आहे त्यांनी. त्या खांबासाठी सुद्धा खूप सुंदर रचना, प्रत्येक मायन्यूट डिटेल्स. जसे चित्रपट दिग्दर्शक सत्यजित राय, अदुर्जी प्रत्येक फ्रेमचा बारकाईने विचार करतात, तसा बेकरजी विचार करत होते. काय आपण म्हणजे गेयता म्हणजे काय असतं, म्युझिक इन आर्किटेक्चर म्हणजे वास्तुकलेत ही गोठवलेलं संगीत आहे, याची प्रचिती आपल्याला इथे येते.
आणि इथं मला कुमारजींचं एक कुमारजी वेंट टू सी चंदीगड ऍक्च्युअली ल कार्बुजेट चंदीगड द कॉमेंट ऑन इट इज दॅट इट इज कॅरिकेचर बाय अ पोएट बट he was very impressed when he listened about Chandigarh. I think he went along with Shirish Patel and Balakrishna Doshi. So after listening to concept of Chandigarh, he wrote a bandish. ये सब खेल ज्ञानी महाधीर के रूप बुलायो छिपायो डरायो मोहायो. Just I would like to कॉम्प्युटर सेंटर आहे. त्या कॉम्प्युटर सेंटर मध्ये त्यांनी 2 भिंतींमध्ये जागा ठेवून एअर कंडिशनर टाळला आणि तेच टेम्परेचर ते तयार करू शकले. बघा काय पद्धतीने जागा त्यांनी तयार केलेली आहे 1984 साली. बांबू इकडं तर वाया गेलेलं लाकूड आहे आणि इथं बांबू फोर्स्ड कॉन्क्रीट म्हणजे लोखंडाच्या ऐवजी कॉन्क्रीट मध्ये बांबू वापरून कसं छत तयार करता येतं याचं एक आदर्श उदाहरण लॉरी मेकर सेंटर मध्ये आहे. बांबूचा वापर आहे म्हणजे बांबू तुम्ही लावा आणि लोखंडाच्या ऐवजी बांबू वापरा. कारण लोखंड आणि सिमेंट बद्दल तर ते म्हणतात आपण ऐकाल सिमेंटचं वय माझ्या एवढं आहे त्याच्या आधी सिमेंट नव्हतं तरी पण आपल्याकडची वास्तुकला ही 100 वर्षाच्या वास्तू तयार करत होती. आपण तसा विचार करायला पाहिजे. हे किती विविध आकाराचे त्यांनी रचना केलेल्या आहेत आणि बाजूचं जे आहे हे 2 चित्र बघा. वरच्या चित्रात त्यांनी चर्च मध्ये वाया गेलेल्या बिअरच्या बाटल्यांचा उपयोग उत्तम प्रकाशासाठी केलेला आहे आणि खाली वाया गेलेल्या लोखंडातनं एक त्यांनी इन्स्टॉलेशन तयार केलेलं आहे. कुठलीही गोष्ट वाया जाताना त्याचा कसा उपयोग होऊ शकतो हे बेकरजींकडून आपण शिकू शकतो. हे कॉम्प्युटर सेंटर बाहेर नाही. ही सेवा नावाची संस्था आहे त्याच्या पायऱ्या कशा आहेत बघा. हे सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीचं सभागृह आहे. ते असं म्हणायचे त्यांना असं विचारलं की आरसीसी किंवा मॉडर्न आर्किटेक्चरचं बलस्थान काय तर ते म्हणायचे आरसीसी. मग आरसीसीचं बलस्थान काय तर आरसीसीचं बलस्थान हे वाकवणं आहे प्लास्टिसिटी आहे ज्याचा आपण कधीच उपयोग करत नाही आणि मग मठ्ठ सरळ रेषेमध्ये आपण काम करत राहतो. आपण आकारच देत नाही कारण आकार आपल्या मनात नसतो असं बेकर म्हणायचे. या पद्धतीने ते समजून सांगून काम करायचे. आता इतर जे काही महत्वाचे प्रश्न आहेत त्या झोपडपट्टीविषयी त्यांनी केलेलं चिंतन आहे. ते नेहमी म्हणायचे गरिबांच्या अवस्थेला मध्यमवर्गीय जबाबदार आहेत कारण आपण एका अर्थानं प्रस्थापित वर्गाचा एक भाग आहोत प्रिव्हिलेज क्लासचा एक भाग आहोत आणि आपण आपल्यात एवढे मशगूल आहोत की आपल्यासाठी जे कष्ट करतात त्यांच्याबद्दल आपण अजिबात विचार करत नाही. त्यामुळे त्यांनी एक कल्पना अशी केली होती की शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी त्याला झोपडपट्टी न म्हणतात रिसायकलिंग सेंटर आपण करूया ज्याचा पूर्ण शहराला उपयोग होईल अशी त्यांनी कल्पना करून हे त्यांनी एक रेखाचित्र तयार केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला पाहिजे ती भाजीपाला तयार करता यावा सगळं शहराच्या सेवा तिथं तयार व्हाव्यात अशी कल्पना त्यांनी 1992 साली तयार केली होती. बेकर गेल्यानंतर त्यांची जी संस्था आहे ऑक्सफोर्ड त्यांनी 2013 साली 600 बेघर आणि
रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांसाठी अशी वसाहत तयार केलेली आहे. या 600 घरांना फक्त 10 कोटी रुपये खर्च आला. म्हणजे एका घराचा खर्च किती आला असेल याचं तुम्ही कल्पना करा. या पद्धतीनं डिझाईन करता येऊ शकतं. आता सध्या काय चाललंय हे आपण पाहतोच. बेकरां स्वतःबद्दल काय म्हणायचंय हे आपण पाहूया. इथं बेकरांचा नातू विनीत राधाकृष्णन यांनी त्यांच्यावर एक डॉक्युमेंटरी केली. त्याचं नाव आहे अनकॉमन सेन्स. त्यातला एक छोटासा तुकडा आपण पाहूया. You can cut it from this side, or you can open it from that side. Just any old thing. This is some old key. Put it in that hole. Now, will you open it? You can't get in, so an expensive lock. You must have a grill. This one is a clutch plate out of a car, and then this is a bicycle wheel. I just use envelopes, old envelopes, open them up. Business cards, put them all together, and I've got a writing pad in my pocket. The door between the big bedroom, master bedroom, and the bathroom. Why do you need a door? It's you and your wife who are sleeping in the bedroom, and the bathroom is there. You can have a curtain, which will cost you 100 rupees. A door and its frame will cost you 5,000 rupees or more. You ask the question of each item. However small, is it necessary? If it's not necessary, don't do it. If it's money that you're trying to save. He defied the profession in every way, how to practice it, what he designed, cost reductions that he managed. He was a complete deviation from the standards of architecture. He started getting upset. Architect of those buildings. We have some standard perceptions of certain things. We're just saying things because everyone says them. How automatically we speak, no? Cement is only as old as I am. Now, we tend to think that how can you build anything without cement or steel, which just isn't true. Bacon was a mission. He was trying to reform the country. He was trying to change the way buildings were built, and he was trying to prove people who didn't have houses. His work was his passion. The more challenging it was, the more happy he was. When you look at what he was doing, you're looking at sustainability. I doubt if the word even existed in the late 50s. The Becker buildings and the reinforced concrete cement buildings, the difference in inside temperature is to the extent of 3 degrees. Doing a design for a 25,000 square feet house with unlimited budget is no challenge. Whereas doing a small 250 square feet house at 10,000 rupees is a huge challenge which very few people have even attempted. As soon as you say low cost, you think of something which was that very wrong, cutting out everything that you can cut out, or doing very shoddy work. This is quite wrong. Conventionals like this would have cost 400 tons of steel, and we built this house for 750 kilos of steel, and still it is to do a major earthquake till we are alive. Serious was a eye-opener to everyone that you could have a mega project at half the cost. He felt that a wall is a wall is a wall, whether it is a poor man's house wall or a middle house wall, all of them should stand well. He didn't have much support. That's quite understandable because a lot of money is to be made from construction, and a lot more money is to be made from illegal construction. His way of construction was so low cost that it reduced any chances of anyone making any great money. He also showed us that beautiful buildings can be built in very simple ways. I'm not a secret drinker, but we collect all these coloured bottles and make them into panels that we can put as decoration in the wall. You know, not need to get lovely colours in a dark wall. There was no connection between money and beauty. It isn't that because he built low-cost buildings, they were not beautiful. They were more beautiful than any buildings anywhere in the vicinity and continue to be so. I was very much into classical dancing. So he made me this house in the form of a dancer's tour. Because we want to studio
understatement to really push him amongst a lot of low-cost architects. He was actually just a very gifted architect. There might be more famous Indian architects abroad, but they were not able to influence a generation like him. The person who has totally changed our lives. This Baker David is the most important influence in my life. There's a story which needs to be told. Now, where we did a work on by Lloyd Baker? And every time I go there, I used to sort of fall in adoration. Like, oh, this is how a building should be built. And He finally gave my degree. In the sense, I didn't care about the degree I got from School of Architecture, but he offered me some work. They say a good architect gets to know the soul of his client. He made their dreams come true. He made their dreams his dreams also. I always call him, never call him Mr. Big. I always call him Daddy. So I can't think of making a single alteration to this house. that's what I admired most in my life. I like him. Just before his death, in something like 2006, he was actually nominated for the Pritzker Prize, which is an award Nobel Prize for architecture. We should put all our efforts into a lot of small things rather than in all of us wanting to build one or two big masterpieces. We've got to stop thinking big and go back to the idea that small is beautiful. धन्यवाद. मला आज हे प्रेझेंटेशन करण्यासाठी कश्यप आणि संजय देशपांडे यांची मदत झाली, तर त्यांचेही मी आभार मानतो. आपण सगळेजण इथं जमलात याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. मी म्हटलं तसं लॉरी बेकर हा नुसता बोलण्याचा विषय नाहीये, तो बघण्याचा विषय आहे. आणि तो बघितल्यावर साधेपणातलं सौंदर्य आणि एखादी इमारत नर्तकीसारखी कशी दिसू शकते, साधं घरगुती जे त्या परिसरात सापडतं ते साधन सामुग्री वापरून उभं केलेलं घर खऱ्या अर्थाने